हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं ॲड्रेस ऑफ ऑन रेकॉर्ड, देन ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी, युज्युअल प्लेस ऑफ रेसिडेन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स. आता आपण पाहणार आहोत डिटर्मिनेशन ऑफ एस्टॅब्लिशमेंट मोस्ट डायरेक्टली कन्सर्न विथ द सप्लाय. Normally, in the case of multiple establishment of a person, it will be the establishment that actually supplies or receives. काय म्हटलंय की ज्याला मल्टिपल एस्टॅब्लिशमेंट म्हणजे एकाच माणसाचे किंवा एकाच इंडिव्हिज्युअलचे किंवा एकाच ऑफिसचे वेगवेगळ्या ब्रँचेस असतील, वेगवेगळ्या ठिकाणी जर त्याचे ऑफिसेस असतील, तर अशा आणि ते कंटिन्यू चालत असतील, तर अशा वेळेस सप्लायर्स कोण किंवा रिसिव्ह कोण. तर ॲक्च्युली ज्या ठिकाणी तुम्ही सप्लाय देणार आहात तो सप्लायर असेल किंवा ॲक्च्युली ज्या ठिकाणी येऊन तुम्ही ज्या ठिकाणी त्याचं डिलिव्हरी होणार आहे, ज्या ठिकाणी त्या सप्लाय रिसिव्ह होणार आहे, त्याला तुम्ही रिसिव्ह म्हणू शकता. दॅट इज, मग त्याला तुम्ही असं की ज्या ठिकाणी त्याचा प्रॉपर यूज होतोय त्याला तुम्ही काय किंवा युजेस, त्याचा युजेस ज्या ठिकाणी होतो किंवा जिथे ते कन्झ्युम केले जातात अशा ठिकाणाला तुम्ही सप्लायज किंवा रिसिव्ह म्हणू शकता. अ सर्व्हिस दॅट वुड बी ट्रीटेड एज डायरेक्टली कन्सर्न विथ द सप्लाय ऑफ सर्व्हिसेस notwithstanding the contractual position of invoicing of or payment. काय म्हटलंय? Notwithstanding the directly concerned with the supply of services, the service that would be treated as, जी सर्व्हिस डायरेक्ट कन्सर्न म्हणून तुम्ही सप्लाय ज्या सर्व्हिसला देत आहे त्या ठिकाणी काय म्हटलंय? नॉट विथ स्टँडिंग द कॉन्ट्रॅक्च्युअल पोझिशन ऑर इनवॉइसिंग ऑर पेमेंट. मग त्या ठिकाणी तुमचे कॉन्ट्रॅक्च्युअल पोझिशन लक्षात घेतली जात नाही, इनवॉइस घेतली जात नाही किंवा पेमेंट लक्षात घेतलं जात नाही. Further, the same will depend on the facts and supporting documentation specific to each case. The documentation will include the following. मग काही ठिकाणी डॉक्युमेंटनुसार ते डॉक्युमेंटेशनवरती या गोष्टी ठरवल्या जातात. मग डॉक्युमेंटेशन कोणकोणते आहेत? तर फर्स्ट वन, द कॉन्ट्रॅक्ट्स. फर्स्ट वन कोणतं आहे? द कॉन्ट्रॅक्ट्स बिटवीन द सप्लायर ऑफ सर्व्हिस अँड रिसिव्हर. काय म्हटलंय? तर सर्व्हिस, सप्लायर ऑफ सर्व्हिस अँड रिसिव्हर. सो हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे तो जो कोणी सर्व्हिस सप्लाय करणार आहे तो आणि जो कोणी रिसिव्ह करणार आहे यांच्यामधलं कॉन्ट्रॅक्ट असेल. सो तो कॉन्ट्रॅक्ट एक डॉक्युमेंट म्हणून इथे यूज केला जातो. देन वेअर देर आर नो रिटर्न अकाउंट्स, डॉक्युमेंट्स, करस्पॉन्डन्स, ईमेल, ज्या ठिकाणी दोन पार्टांमध्ये कोणत्याही प्रकारचे रिटर्न डॉक्युमेंट नाहीये अशा वेळेस काय केलं जातं? विच सेट आउट इन डिटेल्स देअर अंडरस्टँडिंग ऑफ द ओरल कॉन्ट्रॅक्ट. मग त्या ठिकाणी ओरल कॉन्ट्रॅक्ट लक्षात घेतलं जातं. त्यांचे ओरली काय बोलणं झालंय ह्या गोष्टी कॉन्ट्रॅक्ट म्हणून तिथे डॉक्युमेंट म्हणून यूज केल्या जातात. देन इन पर्टिक्युलर फॉर सप्लायर्स फ्रॉम विच एस्टॅब्लिशमेंट द सर्व्हिस आर ॲक्च्युअली सप्लायड. म्हणजे सप्लायर ज्या ठिकाणी ॲक्च्युअल सप्लाय देतोय त्याला तुम्ही लोकेशन ऑफ सप्लायर म्हणू शकताय. Then the particular for receiver at which establishment the services are actually consumed, effectively used or enjoyed. आणि रिसिव्हर ज्या ठिकाणी त्या सप्लाय, ज्या ठिकाणी सप्लाय रिसिव्ह करतोय, ज्या ठिकाणी त्याचा यूज करतोय, ज्या ठिकाणी तो मिळालेलं सप्लाय एन्जॉय करतोय त्या ठिकाणाला तुम्ही रिसिव्हर्स लोकेशन म्हणू शकता. देन त्याच्यानंतर आता हे इलस्ट्रेशन दिलेलं आहे बघा, लोकेशन ऑफ रिसिपियंट. काय म्हटलं बघा त्याच्यात? डिटरमाइन द लोकेशन ऑफ रिसिपियंट ऑफ सर्व्हिस इन फॉलोइंग केसेस. फर्स्ट वन, मिस्टर नागोरी विथ रजिस्टर्ड प्लेस ऑफ बिझनेस इन नाशिक अँड हॅव्हिंग अदर फिक्स एस्टॅब्लिशमेंट ॲट सुरत. काय म्हटलंय? मिस्टर नागोरी विथ रजिस्टर्ड प्लेस ऑफ बिझनेस इन नाशिक, त्याचं रजिस्टर प्लेस कुठे? बिझनेसचं नाशिकला. अँड हॅव्हिंग अदर फिक्स एस्टॅब्लिशमेंट ॲट सुरत, जोधपूर, इंदोर, enters into agreement with Mr. Nupur in Nasik for programming solution for his office. The service are received in Nashik and then the same is utilized by ऑल द अदर ऑफिसेस. त्यांनी काय केलं की नागोरीचे काय म्हटलंय की त्यांचे एक रजिस्टर ऑफिस आहे, रजिस्टर बिझनेस आहे कुठे? नाशिकमध्ये. आणि त्याचसोबत त्यांच्या अदर एस्टॅब्लिशमेंट सुद्धा आहेत. ते कुठे आहेत? सुरत, जोधपूर, इंदोर. आणि त्यांनी ॲग्रीमेंट एंटर इन टू ॲग्रीमेंट विथ मिस्टर नुपूर इन नाशिक. त्यांनी नुपूर नाशिकचं नुपूरसोबत ज्या वेळेला ॲग्रीमेंट केलं तेव्हा त्याच्यात हे एंटर केलं फॉर प्रोग्रामिंग सोल्युशन फॉर दिस ऑफिस. त्यांच्या ऑफिससाठी प्रोग्रामिंग सोल्युशन ते नुपूरकडून घेणार होते. द सर्व्हिसेस आर रिसिव्ड इन नाशिक. त्यांनी सर्व्हिसेस कुठं? नाशिकमध्ये रिसिव्ह केल्या.
अँड देन द सेम इज युटिलाइज बाय, आणि त्या सेम सर्व्हिसेस त्यांनी कुठे युटिलाइज केल्या, त्यांच्या बाकीच्या ऑफिसेसमध्ये युटिलाइज केल्या. Then what would your answer be in the above case if Mr. Nagori enter into agreement at Jodhpur for receiving programming solution at Jodhpur? काय म्हटलंय? What would your answer be in the above case if Mr. Nagori enters into agreement at Jodhpur? ॲग्रीमेंट मध्ये त्यांनी जोधपूर टाकला आणि ती मिळालेली जर जी काही सर्व्हिस आहे ते त्यांनी जोधपूरमध्येच रिसीव्ह केली. Then third question काय विचारलेला आहे? What would your answer in the case of agreement of enter into नाशिक but service is received at सुरत? पण त्यांनी ॲग्रीमेंट मध्ये नाशिक टाकलं होतं ॲड्रेस आणि सर्व्हिस रिसीव्ह केली सुरतला. सो या 3 कंडिशन दिलेल्या आहेत. त्या 3 कंडिशन मध्ये आन्सर तुमचं काय काय असेल सोल्युशन. सो फर्स्ट कंडिशन बघूयात आपण सोल्युशन काय येईल त्याचं. Since the service has been received at the registered place of business, जर त्यांनी रजिस्टर प्लेस ऑफ बिझनेस वरती सर्व्हिस रिसीव्ह केली, दॅट इज नाशिक, द लोकेशन ऑफ द रिसिपियंट शाल बी नाशिक ॲज पर सेक्शन 2 सबसेक्शन 70 सबसेक्शन ए. म्हणजे जर त्यांनी रजिस्टर प्लेसवरती जर त्यांचे हे ऑर्डर रिसीव्ह केली तर तो ॲड्रेसला तुम्ही रिसिपियंट म्हणू शकताय ॲज पर सेक्शन 2 subsection 70 subsection A of the CGST Act 2070. Tab the beneficiary of the services are all the four offices. आणि तिथून ते 4ही ऑफिसला त्याचे बेनिफिशियरी घेऊ शकतात, कारण मेन रजिस्टर ऑफिसमध्ये त्यांनी कलेक्ट केलेलं आहे किंवा रिसीव्ह केलेलं आहे. देन सेकंड मध्ये इफ द सर्व्हिसेस इज रिसिव्ड ॲट अ फिक्स एस्टॅब्लिशमेंट हिअर जोधपूर, जर त्यांनी जोधपूरमध्ये जर ऑर्डर रिसीव्ह केलेली आहे, देन ॲज पर सेक्शन 2 सबसेक्शन 70 सबसेक्शन बी ऑफ द CGST Act 2007, द लोकेशन ऑफ द फिक्स एस्टॅब्लिशमेंट शाल बी लोकेशन ऑफ द रिसिपियंट. जे फिक्स एस्टॅब्लिशमेंटचं लोकेशन त्यांनी ॲग्रीमेंटमध्ये रजिस्टर केलं होतं त्याच ठिकाणी त्याची काय म्हटलंय की ऑर्डर स्वीकारली जाईल, लोकेशन ऑफ द रिसिपियंट. इन दिस केस द लोकेशन ऑफ द रिसिपियंट शाल बी आग्रा. मग या केसमध्ये लोकेशन कोणतं असेल त्याचं आग्रा, कारण जोधपूरमध्ये. इफ द ॲग्रीमेंट इज एंटर्ड इंटू नाशिक, इंटू ॲट नाशिक, ॲग्रीमेंटमध्ये काय म्हटलंय की नाशिक टाकले, बट द सर्व्हिस इज रिसिव्ड ॲट सुरत, पण सर्व्हिस काय केलं सुरतमध्ये रिसिव्ह केले, देन ॲज पर सेक्शन 2 सबसेक्शन 70 सबसेक्शन सी ऑफ CGST Act 2017, in case services is received at a multiple establishment, then the establishment most directly concerned with the receipt of supply shall be location of the receipt of services. Here the location of the recipient shall be Surat. सो मग या ठिकाणी तुम्ही रिसिपियंट कोणाला धरणार, सुरतला, कारण ज्या ठिकाणी तुम्ही त्या अशा केसमध्ये जर सपोज नाशिक त्यांचं रजिस्टर आहे पण तुम्ही जर सर्व्हिस सुरतला देताय तर अशा केसमध्ये सुरतच तुमचं रिसिपियंटचं लोकेशन ठरवलं जाईल. देन इंटरस्टेट सप्लायज, देन काय आहे इंटरस्टेट सप्लायज. broad principles for determining the supply of goods and services in the course of interstate trade or commerce. Interstate trade or commerce. Interstate trade, according to section 7 of the IGST Act 2017, the broad principle for determining the supply of goods and services in the course of interstate and trade or commerce are. आता इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्सला कोणता जीएसटी लागतो, IGST. मग IGST ऍक्ट नुसार कोणकोणते प्रिन्सिपल्स ठरवले गेलेत बघा. फर्स्ट वन, विथ रेफरन्स टू गुड्स वेअर लोकेशन ऑफ द सप्लायर अँड प्लेस ऑफ सप्लाय आर डिफरंट. जर लोकेशन ऑफ सप्लायर्स अँड प्लेस ऑफ सप्लाय आर डिफरंट, स्टेट्स, union, territories, interstate supply section 7 subsection 1, supply of goods where location of the suppliers and place of suppliers are two different states, two different union territories or a state and union territory shall be treated as supply of goods. म्हणजे या ठिकाणी जर इंटरस्टेट सप्लाय असेल तर अशा वेळेस लोकेशन ऑफ सप्लायर अँड प्लेस ऑफ सप्लाय,
सो हे दोन्ही काय पाहिजेत तर डिफरंट पाहिजेत, लोकेशन सप्लाय आणि प्लेस ऑफ सप्लाय. एक तर ते दोन वेगवेगळ्या स्टेटमध्ये पाहिजेत किंवा टू दोन वेगवेगळ्या युनियन टेरिटरीमध्ये पाहिजेत किंवा एक स्टेट आणि एक युनियन टेरिटरीमध्ये पाहिजे, तरच त्याला इंटरस्टेट सप्लाय तुम्ही म्हणू शकता. देन then is subject to provision of section 7 subsection 1 is subject to the provision of section 10. Section 7 subsection 1 is subject to the provision of section 10. It implies that the place of supply of goods shall be determined as per section 10 of the IGST Act, and thereafter section 7 subsection 1 would be the applied. काय म्हटलंय, सेक्शन 7 सबसेक्शन 1 इज सब्जेक्ट टू प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 10. हे काय सेक्शन 10चं प्रोव्हिजन आहे. इट इम्प्लाइज दॅट द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स शाल बी डिटरमाइन ॲज पर सेक्शन 10. सो याच्यामध्ये काय म्हटलंय की सप्लाय ऑफ गुड्स शाल बी डिटरमाइन ॲज पर सेक्शन 10. सेक्शन 10 नुसार सप्लाय ऑफ गुड्स का आहे of the IGST Act, thereafter section 7 would be the applied, and section 7 नुसार 7 subsection 10 नुसार मग पुढे section 7 subsection 1 जो आहे तो applied होतो. आता section 7 subsection 10 काय आहे तो आपण पुढे बघूयात. Then import of goods deemed to the interstate supply, section 7 subsection 2. Supply of goods imported into territory of India till they cross the customs frontier of India shall be treated to the supply of goods in the course of interstate trade or commerce. काय म्हटलंय, सप्लाय ऑफ गुड्स इम्पोर्टेड इनटू टेरिटरी ऑफ इंडिया, टेरिटरी ऑफ इंडिया मध्ये सप्लाय ऑफ गुड्स इम्पोर्ट करतोय टिल दे क्रॉस द कस्टम फ्रंटियर ऑफ इंडिया, जोपर्यंत ते इंडियाची कस्टम बाउंड्री च्या बाहेर जात नाहीत, शाल बी ट्रीटेड ॲज, तोपर्यंत त्याला सप्लाय ऑफ गुड्स इन द कोर्स ऑफ, तोपर्यंत त्याला इंटरस्टेट ट्रेड किंवा कॉमर्स मध्ये इन्क्लूड करू शकतो. देन म्हटलंय कस्टम्स फ्रंटियर ऑफ इंडिया. Customs frontier of India means the limit of customs area as defined in section 2 of the Customs Act 1962. Customs Act 1962 मध्ये इन सेक्शन 2 मध्ये जे काही डिफाईन केलेलं आहे कस्टम्स एरिया इंडियाचा, त्यालाच म्हटलं जातं कस्टम्स फ्रंटियर ऑफ इंडिया. कस्टम्स एरिया सेक्शन 2 सबसेक्शन 11 कस्टम्स एरिया मीन्स द एरिया ऑफ कस्टम्स station's area, and second include any area in which imported goods or export goods are ordinarily kept before clearance by customs authority. जोपर्यंत किंवा असा एरिया इन्क्लूड एनी एरिया ज्या ठिकाणी कस्टम्स अथॉरिटी थ्रू जोपर्यंत गुड्स एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट गुड्स करण्यासाठी क्लिअरन्स मिळत नाही तोपर्यंत तो बाहेर जाऊ शकत नाही, अशा एरियाला कस्टम्स एरिया म्हटलं जातं. देन विथ रेफरन्स टू सर्व्हिसेस, आता सर्व्हिसेसमध्ये वेअर लोकेशन ऑफ सप्लायज अँड प्लेस ऑफ सप्लाय आर डिफरंट स्टेट युनियन टेरिटरी इंटरस्टेट सप्लाय सेक्शन. आता याच्यामध्ये सुद्धा सेम, द लोकेशन ऑफ सप्लायज अँड द प्लेस ऑफ सप्लाय टू डिफरंट स्टेट टू डिफरंट युनियन टेरिटरीज ऑर अ स्टेट अँड युनियन टेरिटरी. देन सेक्शन 7 सबसेक्शन 3 इज सब्जेक्ट टू प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 12. सेम मगाशी जसं आपण माहितलं की सेक्शन 7 सबसेक्शन 2 जो होता तो सेक्शन 10 वरती डिपेंड होता, सेम त्या पद्धतीने इथे सेक्शन 7 सबसेक्शन 3 जो आहे तो सेक्शन 12 वरती डिपेंड आहे. देन इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस डीम्ड टू बी इंटरस्टेट सप्लाय सेक्शन 7 सबसेक्शन 4. Supply services imported into the territory of India shall be treated as supply of services in the course of interstate trade or commerce. So, supply services imported into the territory of India. So, टेरिटरी ऑफ इंडिया मध्ये जे काही सप्लाय तुम्ही देणार तो तुमचा कुठे येतो, इंटरस्टेट ट्रेड कॉमर्स अंडर येतो. The export of goods and services deemed into interstate supply section 7 subsection 5 subsection A. Supply of goods and or services when the supplier is located in India and the place of supply is outside India shall be deemed
to be a supply of goods and services in the course of interstate trade or commerce. सपोज तुम्ही सप्लाय देताय इंडियामधून, पण तो रिसिव्हर कुठे येते, इंडियाच्या बाहेर, आउट ऑफ इंडिया येतं. अशा वेळेस या कंडिशन मध्ये सुद्धा इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स तुम्ही याला म्हणू शकताय. देन फिफ्थ, सप्लाय ऑफ गुड्स and or services to or by SEZ development deemed to be interstate supply section 7 subsection 5 subsection B. Supply of goods and services to or by SEZ developers or an SEZ unit shall be deemed to be supply of goods and services in the course or interstate trade or commerce. Then sixth one, supply of goods and services not being an intrastate supply deemed to be intrastate supply section 7 subsection 5 subsection C. आता याच्यामध्ये काय म्हटलंय, जे कोणते असे सर्व्हिसेस आहेत, गुड्स आहेत की जे इंट्रास्टेट मध्ये इन्क्लूड होत नाहीत, तर ते सगळे इंटरस्टेट मध्ये इन्क्लूड होतात. Then intrastate supply. As per Section 8 of the IGST Act 2017, the broad principles of determining the supplies of goods and or services in the course of intrastate trade or commerce are, with reference to supply of goods, where the location of the suppliers and the place of supply are in the same state or union territory. इंट्रास्टेट सप्लाय सेक्शन 8 सबसेक्शन 1. याच्यामध्ये काय, सप्लायर किंवा प्लेस ऑफ सप्लाय जो आहे तो एकाच युनियन टेरिटरीमध्ये किंवा एका स्टेटमध्ये असेल तर त्याला इंट्रास्टेट सप्लायज म्हणू शकतो. देन सेक्शन 8 सबसेक्शन 1 इज सब्जेक्ट टू प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 10. आता सेक्शन 8 सबसेक्शन 1 हा सुद्धा सेक्शन 10 चा प्रोव्हिजन आहे. देन एक्सेप्शन, मग त्याच्यात काही एक्सेप्शन्स आहेत. कोणते? The following supply goods are, namely supply of goods or by a special economic zone developer or a special economic zone unit. Then आता supply of goods or by supply जो आहे तो तुम्ही स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर मध्ये किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट मध्ये देत असाल तर तो या लिस्ट मधून एक्सेप्शन्स आहेत, वेगळा धरला जातो. Then goods imported into territory of India till they cross the custom frontier of India. त्यानंतर ज्या काही गोष्टी गुड्स ज्या आहेत ते तुम्ही युनियन टेरिटरीमध्ये इम्पोर्ट करताय, जोपर्यंत त्या कस्टम फ्रंटायर्स क्रॉस करत नाहीत तोपर्यंत त्या इंट्रास्टेट मध्ये इन्क्लूड राहतात. देन सप्लायज मेड टू अ टुरिस्ट रिफर्ड इन सेक्शन 15. सो टुरिस्टला जो मिळणारा सप्लाय आहे तो सुद्धा सेक्शन 15 नुसार इंट्रा ट्रेड मध्ये राहतो. Then special economic zone section 2 subsection 19. Special economic zone shall have been same meaning as assigned to in section 2 subsection ZA of the Special Economic Zone Act 2005. So Special Economic Zones Act 2005 मध्ये section 2 subsection ZA मध्ये जे म्हटलेलं आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन बदल मिनिंग सांगितलेला आहे. देन स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर सेक्शन 2 सबसेक्शन 20. स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर शाल हॅव बीन सेम मिनिंग इन असाइड टू इन सेक्शन 2 subsection G of a Special Economic Zone Act 2005 and includes an authority as defined in section 2 subsection D and a code developer as defined section 2 subsection F at the said act with the reference of supply of services. With the reference to supply of services, याच्यामध्ये तुम्ही काय म्हणू शकता, where location of the suppliers and place of supply are in same state, union territory, intrastate supply sections. आता सेम याच्यामध्ये सुद्धा एका स्टेट मध्ये किंवा एकाच युनियन टेरिटरी मध्ये जर तुम्ही गुड्सची किंवा सर्व्हिसेसची सप्लाय देताय तर त्याला इंट्रास्टेट सप्लाय मध्ये येईल. त्याच्यानंतर सेक्शन 8 सबसेक्शन 2 हा सेक्शन 12 चा प्रोव्हिजन आहे. आता याच्यामध्ये एक्सेप्शन काय दिलेलं आहे, इंट्रास्टेट सप्लाय सर्व्हिसेस शाल नॉट इन्क्लूड सप्लाय ऑफ सर्व्हिसेस टू और बाय स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर. सेम याच्यामध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर मध्ये तुम्ही जे काही सप्लाय देतात तो इन्क्लूड होत नाही.
Then place of supply of goods other than import export. Place of supply of goods other than import export. Import export व्यतिरिक्त सप्लाय ऑफ गुड्स कोणकोणते आहेत तर त्याची लिस्ट दिलेली आहे. सेक्शन 10 सबसेक्शन 1 ए काय म्हटलेलं आहे, वेअर द सप्लाय इन्व्हॉल्व्स movement of goods whether by the suppliers or by the recipient or by any other person. काय म्हटले, नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन कसं आहे, वेअर द सप्लाय इन्व्हॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स, सप्लायमध्ये गुड्सची मुवमेंट होते, वेदर बाय द सप्लायर्स ऑर बाय द रिसिपियंट बाय ऑर बाय एनी अदर पर्सन. मग ते सप्लायरकडून असेल, रिसिपियंटकडून असेल किंवा तिसऱ्या माणसाकडून कोणाकडून असेल. देन प्लेस ऑफ सप्लाय कोणतं असेल याच्यात, मग लोकेशन ऑफ द गुड्स ॲट द टाइम ॲट विच द मुवमेंट ऑफ गुड्स टर्मिनेटेड फॉर अ डिलिव्हरी टू द रिसिपियंट. काय म्हटले, लोकेशन ऑफ गुड्स ॲट द टाइम ॲट विच द मुवमेंट सो ऑफ गुड्स टर्मिनेटेड. सो ज्या वेळेला गुड्सची मुवमेंट करायची वेळ आहे त्या मुवमेंटची डिलिव्हरी ज्या ठिकाणी दिली जाईल त्याला काय म्हणू शकतो आपण, त्याला काय म्हणतात, रिसिपियंट. Thus, irrespective of number of states the goods pass through during the course of its journey, the state in which the movement of goods terminated for delivery to the recipient in the place of supply of goods. ज्या ठिकाणी तुम्ही त्याची डिलिव्हरी देणार आहात त्या ठिकाणी रिसिपियंटसाठी ते सप्लाय ऑफ गुड्स असणार आहेत. देन सेक्शन 10 सबसेक्शन 1 सबसेक्शन बी, where the goods are delivered by the supplier to a recipient. सप्लायर कडून जर रिसिपियंटला डिलिव्हरी मिळत असेल, गुड्सची देत असाल, ऑर एनी अदर पर्सन किंवा ऑन द डायरेक्शन ऑफ थर्ड पर्सन, तर थर्ड पर्सनच्या डायरेक्शनवरून तुम्ही तिसऱ्या कुठल्या तरी माणसाला देताय सप्लाय. देन वेदर ॲक्टिंग ॲज अ एजंट ऑर अदरवाईज, मग ते एक एजंट म्हणून काम करत असेल, अदरवाईज बिफोर ड्युरिंग मुवमेंट ऑफ गुड्स either by way of transfer of documents of title to the goods or otherwise. सो मग ते किंवा तुम्ही काय म्हटलंय, अदर बाय वे ऑफ ट्रान्सफर द डॉक्युमेंट्स ऑफ टायटल. मग जर तुमचे डॉक्युमेंटच्या टायटलने दिले त्या पद्धतीने तुम्ही गुड्सचं किंवा सप्लाय देत असाल तर प्लेस ऑफ सप्लाय काय म्हटलं, फर्स्ट वन, इट शॅल बी डीम दॅट द सेड थर्ड पर्सन हॅज रिसिव्ड द गुड्स. याच्यामध्ये तिसरा पर्सन कोण असणार आहे, गुड्स रिसिव्ह करणार आहे. Then second, the place of supply of such goods shall be principal place of business of such person. किंवा तिसऱ्या याच्यामध्ये तो पर्टिक्युलर प्लेस ही त्या बिझनेस असावा. Then section 10 subsection 1c, where the supply does not involve movement of goods whether by the suppliers of the recipient. काय म्हटलंय, where the supplies does not involve movement of goods whereby the suppliers or the recipient. where the supply does not involve movement, याच्यामध्ये गुड्सची मुवमेंट होत नाहीये, वेदर बाय द सप्लायर्स ऑर रिसिपियंट, रिसिपियंट कडून सुद्धा आणि सप्लायर कडून सुद्धा. अशा वेळेस लोकेशन ऑफ सच गुड्स ॲट द टाइम ऑफ द डिलिव्हरी टू द रिसिपियंट, ज्या ठिकाणी मग रिसिपियंट सपोज तिथे येऊन जरी एक त्या गुड्सची डिलिव्हरी घेत असेल तर त्याला प्लेस ऑफ सप्लाय म्हणतो. देन सेक्शन 10 सबसेक्शन 1d, वेअर द गुड्स आर असेंबल्ड ऑर इन्स्टॉल ॲट साईट. वेअर द गुड्स आर असेंबल्ड, ज्या ठिकाणी गुड्स एकत्र केले जातात किंवा ते इन्स्टॉल केले जातात अशा ठिकाणी. देन प्लेस ऑफ सच इन्स्टॉलेशन ऑर असेंबली, किंवा या ठिकाणी ज्या ठिकाणी ते जोडले जातात किंवा ज्या ठिकाणी ते इन्स्टॉल केले जातात अशा प्लेसला प्लेस ऑफ सप्लाय म्हटलं जातं अशा कंडिशनमध्ये. देन वेअर द गुड्स आर सप्लायड ऑन द बोर्ड ऑफ कन्व्हेयन्स इन्क्लुडिंग अ व्हिसल अँड एअरक्राफ्ट, अ ट्रेन ऑर अ मोटर व्हेकल. काय, वेअर द गुड्स आर सप्लायड ऑन द बोर्ड ऑफ कन्व्हेयन्स. सो ज्या ठिकाणी तुम्ही त्याचं सप्लाय देणार, मग ते एअरक्राफ्ट असेल, ट्रेन असेल किंवा मोटर असेल, मोटर व्हेकल. लोकेशन ॲट विच सच गुड्स आर टेकन ऑन बोर्ड, ज्या ठिकाणी तुम्ही त्याचं ज्या बोर्डवरती नेऊन त्याचं डिलिव्हरी देणार त्याला काय म्हटलं जातं, सप्लाय ऑफ गुड्स. देन सेक्शन 10 सबसेक्शन 2, वेअर द सप्लाय ऑफ प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स कॅन नॉट बी डिटरमाइन, ज्या ठिकाणी सप्लाय ऑफ गुड्स प्लेस ऑफ सप्लाय जे आहे ते मेन्शन केलेलं नसेल तर अशा ठिकाणी शाल बी डिटरमाइन इन सच मॅनर ॲज अ मे बी प्रिस्क्राईब.
shall be determined in such manner as may be prescribed. म्हणजेच काय, मग अशा वेळेस काय होतं, जे काही तुम्ही रेकॉर्ड मध्ये लिहिलेलं आहे ज्या त्या पद्धतीने त्याला स्वरूप दिलं जाईल. ओके. त्याच्यानंतर येतं इम्पोर्ट ऑफ गुड्स, section 11b. The import of goods has been defined in section 2 subsection 10 of the IGST Act as a bringing goods into India from a place outside India. All imports are deemed as interstate supplies and according to IGST is levied in addition to the applicable customs duties. Import of goods काय म्हटलंय, तर import of goods has been defined in section 2 subsection 10. सेक्शन 2 सबसेक्शन 10 IGST ऍक्ट नुसार इम्पोर्ट म्हणजे काय हे डिफाईन केलेलं आहे. ब्रिंगिंग इन टू द इंडिया फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया, ऑल इम्पोर्ट्स आर डीम्ड ॲज अ इंटरस्टेट सप्लायज. ऑल इम्पोर्ट्स आर डीम्ड ॲज अ इंटरस्टेट सप्लायज. सगळे जे इम्पोर्ट्स आहेत ते कशात येतात, इंटरस्टेट सप्लायज. अँड अकॉर्डिंग टू IGST इज लेविड इन टू ॲडिशनल टू द, म्हणजे जे इंडियाच्या बाहेर जाणारे सप्लाय इम्पोर्ट्स आहेत ते सगळं, सॉरी, इंडियाच्या बाहेरून इंडियात येणारे जे इम्पोर्ट्स आहेत ते सगळे काय येणार, कशात येणार आहेत, इंटरस्टेट सप्लायजमध्ये येणार आहेत. देन इफ द गुड्स हॅव बीन इम्पोर्टेड इन इंडिया, द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स इज द प्लेस वेअर द इम्पोर्टर इज लोकेटेड. काय म्हटलंय, इफ द गुड्स हॅव बीन इम्पोर्टेड इन इंडिया, जर गुड्स इंडियामध्ये इम्पोर्ट होत असतील, द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स इज, मग ज्या ठिकाणी सप्लाय येणार आहे, प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स इज द प्लेस वेअर द इम्पोर्टर इज लोकेटेड. मग इम्पोर्टर ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणाला काय म्हणणार आहे, प्लेस ऑफ सप्लाय. प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स चार्ट दिलेला आहे बघा एक. चार्ट मध्ये काय म्हटलंय, फर्स्ट वन, अदर दॅन गुड्स इम्पोर्टेड इनटू और एक्सपोर्टेड फ्रॉम इंडिया. सेक्शन 10, अदर दॅन गुड्स इम्पोर्टेड इनटू. सो गुड्स जे इम्पोर्ट होत नाहीत और एक्सपोर्टेड फ्रॉम इंडिया, किंवा इंडियामध्ये एक्सपोर्ट होत नाही, ते प्लेस ऑफ सप्लाय गुड्स सेक्शन 10. देन गुड्स इम्पोर्टेड इनटू और एक्सपोर्टेड फ्रॉम इंडिया. काय म्हटलंय, गुड्स इम्पोर्टेड इनटू और एक्सपोर्टेड फ्रॉम इंडिया, नॉट इन सिलेबस, हे आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे. देन आता इकडे बघा, सप्लाय इन्व्हॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स. याच्यामध्ये गुड्सची मुवमेंट, गुड्स आर सप्लाइड बाय ट्रान्सफर ऑफ डॉक्युमेंटेशन ड्युरिंग मुवमेंट ऑफ गुड्स. सप्लाय डज नॉट, जे आपण मगाशी चार्टमध्ये पाहिलं तेच सगळं आपल्याला इथे दिलेलं आहे. आता याच्यात एक इलिस्ट्रेशन दिलेलं आहे बघा, डिटर्मिनेशन ऑफ प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. मिस्टर मयूर पुणे रिसिव्ज ऑर्डर फ्रॉम मिस्टर सूरज ऑफ अहमदाबाद. पुण्यात राहणाऱ्या मयूरने अहमदाबादमधून मिस्टर सूरजकडून एक ऑर्डर रिसीव्ह केली. फॉर सप्लाय ऑफ सर्टेन गुड्स, द प्राइस कोटेड बाय मिस्टर मयूर बी इन्क्लुसिव्ह freight, Mr. Mayur arranges for the transportation of goods to Ahmedabad. The delivery of goods is taken by Mr. Suraj at Ahmedabad. Determine the place of supply ऑफ गुड्स. आता इथे प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स तुम्हाला म्हणजे मयूरने काय केलं, अहमदाबादला जाऊन ऑर्डर रिसीव्ह केले. जरी तो पुण्यात असेल तरी त्याने काय केलं, अहमदाबादला जाऊन ऑर्डर रिसीव्ह केले. मग अशा कंडिशनमध्ये प्लेस ऑफ सप्लाय कोणतं ठरेल, ॲज पर सेक्शन 10 सबसेक्शन 1 सबसेक्शन A of IGST Act 2007, where the supply involves movement of goods whether by the suppliers or by the recipient or by any other person, the place of supply shall be location of the goods at the time at which the movement of goods terminated for delivery to the recipient. Since the movement of goods terminated in Ahmedabad, Gujarat, the place of supply of goods shall be Ahmedabad, Gujarat. मग अशा कंडिशनला काय म्हटलं होतं की ज्या ठिकाणी गुड्सची मुवमेंट होईल किंवा सप्लायची मुवमेंट होईल, मग ती कुठे झाली तर अहमदाबादला, कारण त्याने अहमदाबादला येऊन रिसीव्ह केली गुजरातमध्ये. त्याच्यामुळे अहमदाबाद काय राहील, प्लेस ऑफ सप्लाय. ओके. देन इलस्ट्रेशन 3, प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. याच्यामध्ये काय म्हटलंय, मिस्टर मेसेस मिस्टर निर्मल ऑफ नाशिक प्लेस ऑर्डर और मिस्टर विजय
of Mumbai for delivery of certain goods. Mr. Nirmal directs Mr. Vijay to deliver the goods to Mr. Atul in Indore, and Mr. Vijay arranges for transportation of the goods to Mr. Atul in Indore. What will be the place of supply of goods? काय म्हटलंय मेसेज और मिस्टर निर्मल नाशिक प्लेस ऑर्डर ऑन मिस्टर विजय ऑफ मुंबई फॉर डिलिव्हरी ऑफ सर्टेन गुड्स. Mr. Nirmal direct Mr. Vijay to deliver the goods to Mr. Atul in Indore. Nirmal directs Mr. विजय टू डिलिव्हर द गुड्स. काय केलं मिस्टर निर्मलने, काय केलं नाशिकला ऑर्डर प्लेस केली मिस्टर विजय, नाशिकमधून ऑर्डर प्लेस केली कोणा मिस्टर विजय ऑफ मुंबई. आणि त्यांना मिस्टर विजयला त्यांनी काय सांगितलं की ती ऑर्डर आहे ती डायरेक्ट अतुल इन इंदोर, डायरेक्ट अतुलला इंदोरला पाठवा. मिस्टर विजय अरेंज द ट्रान्सपोर्टेशन ऑफ द गुड्स टू मिस्टर अतुल इन इंदोर. व्हॉट विल द प्लेस ऑफ सप्लाय. मग अशा कंडिशनला प्लेस ऑफ सप्लाय का होईल. Here thought the delivery of goods taken place in Indore, Madhya Pradesh. But as per section 10 subsection 1 subsection B of the IGST Act 2017, the goods are deemed to have been received by the third person on whose direction the goods have been delivered. That is Mr. Nirmal, and therefore the place of supply of goods shall be Nasik, where Mr. Nirmal has his principal place of business. मग अशा वेळेस काय होतं की मिस्टर विजयने ऑर्डर केलेली, सॉरी मिस्टर निर्मलने ऑर्डर केलेली आहे, मग ती त्याने तिसऱ्या पार्टीला तो पाठवतोय, पण रजिस्टर प्लेस किंवा ऑर्डर करणारा कोण आहे मिस्टर निर्मल. त्याच्यामुळे मिस्टर निर्मल का होईल अशा कंडिशनमध्ये निर्मलचा बिझनेस जो आहे तर राहील प्लेस ऑफ सप्लाय. ओके. सो अशा मग पुढचे इलिस्ट्रेशन आहेत त्यासाठी तुम्हाला एक मागचा जो चार्ट आहे तो प्रिपेअर करावा लागणार आहे, त्याच्यावरती आपले पुढचे इलिस्ट्रेशन तुम्हाला सॉल्व्ह करता येते. ओके. सो आता आपण थांबूया ठिकाणी.